विट्यामध्ये डोक्यात फरशी घालून एकाचा खून। या खून प्रकरणातील एकास अटक। विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी। 7 तासात खुनाचा छडा। विटा कराड रोडवर घडली घटना। विटा शहरात सतत रहदारीचा मार्ग म्हणून विटा कराड रोड ओळखला जातो। याच कराड रोडवर नेवरी नाका वैकुंठधाम समोर काही अज्ञात दोन्ही व्यक्तींमध्ये रात्री साधारण 8:30च्या दरम्यान हाणामारी लागली। हाणामारी अगदी टोकाची भूमिका घेत त्यातील एकाने हाणामारीच्या ठिकाणी तुटलेली फरशी घेऊन समोरील व्यक्तीच्या डोक्यात जोराने घाव घालून घटनास्थळावरून मारहाण करून एक जण पसार झाला। यावेळी दूरध्वनीवरून विटा पोलिसांना या संदर्भात फोन करून माहिती दिली असता विटा पोलिसांचा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला। रक्ताच्या थारोळ्यात एक जण गंभीर अवस्थेत पडला होता। त्यावेळी रुग्णवाहिकेला पाचारण करून या जखमी अवस्थेत असणाऱ्या इसमास तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत झाल्याचं तपासात निष्पन्न झालं। घटनेनंतर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशाने विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घडलेल्या घटनास्थळी पाहणी केली। विटा पोलीस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण पथक विटा पोलीस पंचनामा करत होते। विटा पोलीस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र वेगाने फिरवत खून प्रकरणातील संशयित संदर्भात टीमला माहिती दिली। माहिती मिळाल्यानंतर रात्रीच्या वेळी सदरच्या संशयित व्यक्तीचा शोध घेत असता पोलीस पथकाला यश आलं। विटातील कराड रोड शाहूनगर इथून त्यांना ताब्यात घेण्यात आले। सदर त्याला विटा पोलीस ठाण्यात आणून पोलीस पथकानं कसून चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव सागर अशोक वाघमारे, वय वर्ष 30, राहणार शाहूनगर विटा असं सांगितलंय। दोघांमध्ये किरकोळ जुना वाद असल्याचं सांगत जुन्या वादावरून पुन्हा भांडणं झाल्याचं सांगितलं। रागाच्या भरात मी त्यास मारहाण केली, फरशी डोक्यात घातली अशी माहिती मिळाली। त्यानं कृत्य केल्याचं विटा पोलीस पथकाला सांगितलं। या मृत व्यक्तीचा विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पोलीस पथकानं नातेवाईकांचा शोध घेत मृत झालेल्या व्यक्तीचं नाव राजेंद्र यादव असल्याचं कळून आलंय। ते पेंटर म्हणून व्यवसाय करत असल्याचं कळून आलं। हा व्यक्ती कडेगाव तालुक्यातील असल्याचंही कळालंय। विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील साखरपे, सोनवणे, वाघ, माळी, जगदाळे यांच्यासह पथकातील अंमलदार यांनी केवळ 7 तासात खुनाचा छडा लावत खुनातील सूत्रधार वाघमारे यास गजाआड केले। विटा पोलिसांच्या दमदार कामगिरीबद्दल विटा पोलीस ठाण्याकडील अंमलदार पोलिसांचे विटेकर नागरिकांमधून कौतुक केलं जाते। पुढील तपास विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।